नेक्स्ट डे सगळी उठून जाईल. बाय. हॅलो. तर हा व्हिडिओ आहे 15 ऑगस्टचा. गार्गी सकाळी 6:30ला शाळेत गेली होती, गालावर असे कलर्स लावून. आणि जेव्हा आली तेव्हा ग्रितिक उठला होता. 10 वाजता आली ती. आणि ग्रितिक उठल्यानंतर ग्रितिकला बघू शकता, ग्रितिक तिच्याकडे वाकू वाकू बघत होता की दीदीने हे गालावर काय काढलं. पहिले तर हातच लावत नव्हता, खूप घाबरत होता. आणि इकडनं तिकडनं कसा तरी हात लावला, पण तो घाबरत होता की हे काय आहे. त्यानंतर त्याला करायची होती दीदीसोबत मस्ती. तर तिच्या आयकार्डसोबत तो इतका खेळला, तिच्यासोबत भरपूर वेळ 1 तास त्याने टाईमपास केला. आणि स्वतःचा रुमाल घेत होता, स्वतःही शंभूड पुसत होता आणि तिचाही शंभूड पुसत होता, कारण की त्याला झाली होती सर्दी. तर त्याला असं वाटलं मीही नाक पुसतो आणि दीदीचंही नाक पुसून देतो. आणि काही नाही या स्टँडसाठी दोघांनी इतके भांडण केले आणि इतके रडापडी केला. गार्गी तर जशी लहानच आहे, जे ग्रितिकला पाहिजे असते ना तेच तिलाही पाहिजे. त्यानंतर मी म्हटलं चला आता रडणं पडणं झाल्यानंतर काहीतरी या मुलांसाठी बनवावं, म्हणून मग मी ना रव्याच्या रिंग बनवल्या. तर खूप सिम्पल आणि इझी रेसिपी आहे. गरम पाणी ठेवायचं, पाणी गॅसवर ठेवायचं, गरम करायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, तेल टाकायचं आणि रवा हा पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा. खूप छान शिजवायचा. शिजल्यानंतर तो थोडा थंड होऊ द्यायचा. त्यानंतर मी त्यात कोथिंबीर, कढीपत्ता, चिली फ्लेक्स टाकल्या. अजूनही काही तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता. चिली फ्लेक्स जर का लहान बाळांसाठी करत असेल तर चिली फ्लेक्स नाही टाकलं तरी चालते, पण माझं बाळ चिली फ्लेक्स खातं, म्हणजे तिखट खातं. आणि गार्गीही खाते आणि ग्रितिकही खाते, म्हणून मग मी त्यात चिली फ्लेक्स टाकलं. आणि मग त्यानंतर ते छान असं मळून घ्यायचं. त्यामध्ये रव्याचे गळे राहिले नाही पाहिजे, असं मळून घ्यायचं. आणि मग असे छोटे छोटे रिंग्स तयार करायचे, मधात होल करायचं. आणि मग ते गरम तेलामध्ये तळायचं. थंड तेलामध्ये तळलं तर त्याला तेल पकडतं, म्हणून गरम तेलामध्ये तळायचं. मस्त अशा खुसखुशीत रिंग तयार होतात. हे बघा आमचं कार्टून कसं खातं आहे. चारून द्यायला लागली तर त्याला माझ्या हातून नाही पाहिजे होतं, त्याला स्वतः खायचं होतं. जे ते त्याला स्वतःच खायचं असते. खातं एवढंसं, 2च रिंग खाल्ल्या, काही खूप नाही खाल्ल्या, पण त्याला स्वतःच्याच हातून खायला पाहिजे असते. त्यानंतर झाली संध्याकाळी आम्ही गेलो मस्त किटी पार्टीला. आज मी पहिल्यांदा ग्रितिकला घरी सोडून कुठेतरी गेली आहे. माझं मन करत नव्हतं, पण तरीही मी त्याला सोडून गेली. आणि तिचे पप्पाही म्हटले की राहू दे त्याला घरी, तू जा. म्हणून मग मी गेली. आज आमची होती किटी पार्टीच्या ह्या सगळ्या लेडीज आणि मुलं. आम्ही सगळ्यांनी खाल्ली पावभाजी खाऊन आम्ही आलो घरी येते नाही ते ग्रितिक मला इतकं चिपकलं ना. तर मी जेव्हा तिकडे होते ना, माझं मन सगळं ग्रितिकमध्ये होतं की ग्रितिक काय करत असेल, खात असेल, पित असेल, त्याच्या पप्पासोबत काय करत असेल, कारण की मी आज पहिल्यांदा त्याला सोडून गेले होते. तर हाच होता माझा आजचा ब्लॉग. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.